आज फक्त भाजी बनवण्याची पद्धत थोडी बदलली तर भाजी उरण्याचा प्रश्नच नाही, उलट सगळ्यांनी भाजी चाटून पुसून खाल्ली. पालक भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून कढईमध्ये घातली. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आणि 1 ग्लास पाणी घालून मिक्स केलं. एक उकळी आल्यानंतर 2 चमचे चणा डाळीचं पीठ घेऊन थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि ते भाजीमध्ये घालायचं. तर हे भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर पुन्हा 1 मिनिटभर भाजी छान अशी शिजून घेतली. व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल. तडका पॅनमध्ये मोठी पळी तेल घेऊन मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घातली. त्यासोबतच ठेचलेला लसूणही घालायचा. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून लगेचच तडका भाजीमध्ये टाकला. भाजी अगदी मस्त झालेली आहे. चवीला थोडासा वेगळी अशी मस्त चवीची भाजी बनून तयार झाली. चवीप्रमाणे मीठ घालून तडका घातल्यानंतर फक्त 1 उकळी काढून घेतली. अगदी मस्त अशी पालकाची भाजी बनून तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.